आता आपण पाहणार आहोत मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड. आतापर्यंत आपण अल्किल हलाइडच्या दोन मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहिल्या. पहिलं हॅलोजनेशन ऑफ अल्केन आणि सेकंड ऍक्शन ऑफ हॅलोजन ऍसिड ऑन अल्केन. आज आपण पाहणार आहे तीन मेथड राहिलेल्या 3 ते 4. नंबर थर्ड मेथड काय, ऍक्शन ऑफ हॅलोजन ऍसिड ऑन अल्किन. नेक्स्ट action of PCl3, PBr3, PI3, PCl5, SOCl2 on alcohol. आणि next halogen exchange method by Finkelstein reaction and halogen exchange method by Schwarz reaction. राईट, तीनच बघायचे आहेत आपल्याला फक्त. बरोबर, आपण स्टार्टिंग फ्रॉम करूया. थर्ड मेथड आहे ऍक्शन ऑफ हॅलोजन ऍसिड ऑन अल्कोहोल. ऍक्शन ऑफ हॅलोजन ऍसिड ऑन अल्कोहोल. आता बघा, ह्यात बेस पहिला समजून घ्या आणि एकदा बेस समजला ना की नावावरनं सुद्धा तुम्हाला रिएक्शन लिहिता येतात. काय बेस आहे हा, नाव वाचा बर. ऍक्शन ऑफ हॅलोजन ऍसिड ऑन अल्कोहोल म्हणजे काय माहिती पाहिजे, हॅलोजन ऍसिड ऑन अल्कोहोल माहिती पाहिजे. हॅलोजन ऍसिड ऑन अल्कोहोल. आता हॅलोजन ऍसिड कोणकोणते येते ते अगोदर समजून घ्या. बघा, HCl, HBr आणि HI. बघा, HCl हॅलोजन असणारे ऍसिड, HCl, HBr, HI ह्याला काय म्हणतो आपण, हॅलोजन ऍसिड. आणि अल्कोहोल कुठले, ROH. काय, ROH. OH आला की अल्कोहोल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, CH3OH मिथाइल अल्कोहोल, देन CH3CH2OH इथाइल अल्कोहोल. आता हे अल्कोहोल आणि हॅलोजन ऍसिड हे एकत्र आणायचे आणि आपण प्रिपरेशन बघणार आहे. काय सांगितलंय आपण, ऍक्शन ऑफ हॅलोजन ऍसिड ऑन अल्कोहोल. जनरल रिएक्शन बघा, हॅलोजन ऍसिड आणि अल्कोहोल. अल्कोहोल इज डिनोटेड बाय ROH, राईट. आणि हॅलोजन ऍसिड मीन्स HX. आणि इथं काय करायचं, एवढंच रिएक्शन बघा, सगळं क्लिअर कळेल. ROH मीन्स व्हॉट, अल्कोहोल. आणि HX मीन्स हॅलोजन ऍसिड. HX चा अर्थ कळाला, HX म्हणजे HCl, HBr, HI. X मीन्स हॅलोजन. हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. HX म्हणजे तो काय असणार, HCl, HBr, HI. आणि अल्कोहोल मीन्स ROH. आणि हेअर काय करा, OH काढा. आणि OH इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. OH इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. म्हणजे काय होईल बघा, RX म्हणजे अल्किल हलाइड. बघा, OH काढला आणि हॅलोजन टाकला. आणि हा H आणि हा OH, H2O. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, अल्किल हलाइड. काय म्हणतो आपण, अल्किल हलाइड. आणि याला काय म्हणतोय आपण, अल्कोहोल. जनरल रिएक्शन आले की तुम्हाला सगळं येणार आहे. काय, ROH मीन्स अल्कोहोल, HX मीन्स हॅलोजन ऍसिड, X मीन्स ClBrI म्हणजे HCl, HBr, HI. आणि इथं OH काढा, OH इज निगेटिव्ह, हॅलोजन इज निगेटिव्ह. आणि OH इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन, राईट. फॉर एक्झाम्पल बघा, 1, 2, 3 एक्झाम्पल घेऊन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. CH3OH बरोबर प्लस HCl. बघा, मिथाइल अल्कोहोल घेतला आणि त्याची रिएक्शन HCl बरोबर केली. आणि काय करा, OH इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन म्हणजे Cl. OH काढा, Cl टाका. काय तयार होईल, CH3OH काढला, Cl प्लस H आणि OH, H2O. बघा, हा CH3OH म्हणजे काय, मिथाइल अल्कोहोल, राईट. आणि CH3Cl म्हणजे काय, मिथाइल क्लोराइड. बरोबर, इथं मिथाइल अल्कोहोल घेतलं की मिथाइल क्लोराइड. बरोबर, इथाइल अल्कोहोल घेतला की इथाइल क्लोराइड. प्रोपाइल अल्कोहोल घेतलं की प्रोपाइल क्लोराइड. आता बघा, आता अजून एक घेतो अल्कोहोल मी, CH3 CH2OH प्लस HCl. म्हणजे काय केलं, इथाइल अल्कोहोल घेतला आणि OH इज रिप्लेस्ड बाय Cl. म्हणजे जिथं OH कुठे आहे बघायचा आणि हॅलोजन, OH काढा आणि हॅलोजन टाका. म्हणजे काय तयार होईल, CH3 CH2OH काढून क्लोरीन टाका म्हणजे CH3CH2Cl
प्लस एच आणि हा OH H2O, म्हणजे ह्याला काय म्हणतोय आपण, इथाइल अल्कोहोल. आता आयसो कंपाऊंड घेतो, CH3 CHOH CH3 प्लस HCl, राईट. आता इथं OH कुठे आहे, सेकंडरी कार्बनला, इथला OH काढा आणि Cl टाका, म्हणजे काय तयार झाला, CH3 CHCl CH3 प्लस H2O. म्हणजे काय होतंय बघा, जिथं जिथं OH आहे, OH काढला क्लोरीन टाकला, OH काढला क्लोरीन टाकला, OH काढला क्लोरीन टाकला, आणि सेम रिॲक्शन HBr ला घ्यायची. समजा इथं HBr घेतला तर OH इज रिप्लेस्ड बाय Br, इथं HI घेतलं तर OH इज रिप्लेस्ड बाय I. हा मिथाइल अल्कोहोल घेतला, मिथाइल क्लोराइड, इथाइल अल्कोहोल घेतला, इथाइल क्लोराइड, आयसोप्रोपाइल अल्कोहोल घेतला, आयसोप्रोपाइल क्लोराइड. आता टर्शियरी ब्युटॉल घेतो मी, फॉर एक्झाम्पल बघा काय घेतलं, CH3C CH3OH आणि हिअर CH3 प्लस HCl. काय केलं बघा, OH काढा आणि क्लोरीन टाका, CH3 CH3 OH इज रिप्लेस्ड बाय Cl प्लस H आणि हा OH H2O. म्हणजे काय घेतलं बघा, मिथाइल अल्कोहोल घेतला, मिथाइल क्लोराइड, इथाइल अल्कोहोल घेतलं, इथाइल क्लोराइड, आयसोप्रोपाइल अल्कोहोल घेतलं, आयसोप्रोपाइल क्लोराइड, टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल घेतलं, टर्शियरी ब्युटाइल क्लोराइड. जनरल स्टेटमेंट लक्षात ठेवा, अल्कोहोल घ्या, हॅलोजन ऍसिड म्हणजे HCl HBr HI घ्या, क्लोराइड पाहिजे असेल तर HCl बरोबर रिएक्शन करायची, ब्रोमाइड पाहिजे असेल तर HBr बरोबर रिएक्शन करायचे, आणि आयोडाइड पाहिजे असेल तर HI बरोबर रिएक्शन करायचे, आणि OH इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. आता कुठे OH असू द्या, इथं OH आहे, OH काढला आणि क्लोरीन टाकला, OH काढला क्लोरीन टाकला, OH काढला क्लोरीन, म्हणजे हॅलोजन ऍसिड ची रिॲक्शन अल्कोहोल घेतली, तिथं OH काढा आणि हॅलोजन टाका, आणि काय तयार होतं, अल्किल हॅलाइड. दिस इज द थर्ड मेथड. नक्की लक्षात राहिलं, काय डाऊट आहे. नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन काय सांगितलं बघा, ऍक्शन ऑफ PCl3 PBr3 PI3 PCl5 SOCl2 ऑन अल्कोहोल. नाव बघा नीट, फॉस्फरस हॅलाइड. फॉस्फरस हॅलाइड म्हणजे फॉस्फरस असणारे हॅलोजन. कोणकोणते आहेत फॉस्फरस असणारे, P बघा, PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड, PBr3 फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, PI3 PCl5 आणि SOCl2. फॉस्फरस हॅलाइड आणि हा SOCl2 म्हणजे थायनाइल क्लोराइड. काय करायचं, हॅलोजन ऍसिड म्हणजे फॉस्फरस हॅलाइड आणि थायनाइल क्लोराइड घ्यायचा, कुणाबरोबर रिएक्शन करायची, अल्कोहोल बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, जनरल रिएक्शन लक्षात ठेवा, ROH प्लस PCl3 PR3 PI3, इन जनरल आपण त्याला काय म्हणतो, PX3. X म्हणजे काय असणार आहे, व्हॉट इज X, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. X म्हणजे लक्षात आलं, हॅलोजन. आणि ROH म्हणजे काय, अल्कोहोल, अल्कोहोल. आणि हा आलं, काय करा, OH काढा आणि हॅलोजन टाका, आणि इथं हॅलोजन किती आहेत, 3, म्हणून इथं 3 घ्यायचे. काय तयार होईल, 3R OH इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन म्हणजे X, RX. आता हा P आणि एका मॉलिक्युलचा एक OH, 3 मॉलिक्युलचे 3 OH, POH थ्राइस. नक्की काय काय लक्षात ठेवायचं, अल्कोहोल घ्या आणि काय, फॉस्फरस हॅलाइड. फॉस्फरस हॅलाइड मध्ये कुठले, PCl3 PBr3 PI3 आणि PCl5 बरोबर. PI5 नाही, PBr5 नाही, आणि हा SOCl2 म्हणजे थायनाइल क्लोराइड, राईट. आता फॉर एक्झाम्पल घेऊया आपण, फॉर एक्झाम्पल CH3OH प्लस एकदा मी PCl3 बरोबर रिएक्शन करतो, एकदा PBr3 बरोबर रिएक्शन करो, पुन्हा PI3 बरोबर रिएक्शन करो, देन PCl5 बरोबर रिएक्शन करो, त्यानंतर SOCl2.
एकच एक्झाम्पल नीट पहा. काय इथं लक्षात ठेवायचं, OH इज रिप्लेसड बाय हॅलोजन. पण हॅलोजन किती आहेत? 3. म्हणजे OH किती पाहिजे? 3. त्यासाठी काय करायचं? 3 मॉलिक्युल घ्या. आता इथं बघा, OH इज रिप्लेसड बाय Cl. काय तयार होईल? 3CH3OH ऐवजी Cl प्लस हा P आणि इथला OH, POH थ्राइस. सेम इथं OH इज रिप्लेसड बाय Br, 3CH3Br plus POH thrice as it is. Here the OH is replaced by I, that is 3CH3I plus POH thrice. आता PCl5 ला मात्र 5 मॉलिक्युल घ्यायचे नाहीत. काय घ्यायचं? CH3OH एकच मॉलिक्युल घ्यायचा. आणि OH इज रिप्लेस्ड बाय Cl म्हणजे काय तयार झाला? CH3Cl प्लस. आता किती क्लोरीन आहे तिथं? 5. इथं OH इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन. किती क्लोरीन गेले? 1. किती क्लोरीन राहिले? 4. हा POCl3, हा P, इथला ऑक्सिजन, 3 क्लोरीन. बघा इथे एक क्लोरीन घेतला, इथे एक क्लोरीन, 4 क्लोरीन घेतले गेले, अजून एक राहिला. इथला H आणि इथला क्लोरीन HCl. नक्की लक्षात राहिलं? फक्त हिंट लक्षात ठेवा, PCl3, PBr3, PI3 घेताना इकडचे अल्कोहोलचे 3 मॉलिक्युल घ्या आणि OH इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. पण PCl5 SOCl2 ला मात्र एकच मॉलिक्युल घ्यायचा. आता इथं बघा, OH इज रिप्लेस्ड बाय Cl. काय होईल? CH3Cl प्लस एक क्लोरीन घेतला. आता बघा, हा SO1, हा O, SO2 प्लस हा HN राहिलेला Cl, HCl. एकच मिथाइल अल्कोहोल घेऊन रिएक्शन केली आपण. सेम रिएक्शन इथाइल अल्कोहोल घेऊ शकता. म्हणजे OH काढून हॅलोजन टाका. म्हणजे इथाइल अल्कोहोल असेल तर इथाइल क्लोराइड, इथाइल ब्रोमाइड, इथाइल आयोडाइड, इथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड. समजा आयसोप्रोपाइल अल्कोहोल घेतलं, आयसोप्रोपाइल क्लोराइड, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड, आयसोप्रोपाइल आयोडाइड. इथं टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल घेतलं, टर्शियरी ब्युटाइल क्लोराइड, टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड, टर्शियरी ब्युटाइल आयोडाइड, टर्शियरी ब्युटाइल क्लोराइड, टर्शियरी ब्युटाइल क्लोराइड. नक्की लक्षात राहिली मेथड? अतिशय इझी मेथड आहे, राईट. नेक्स्ट मेथड बघा, हॅलोजन एक्सचेंज मेथड बाय फिंकल्स्टन अँड स्वार्ट्स रिएक्शन. काय बघा, नावातच आहे काय? हॅलोजन एक्सचेंज. एक्सचेंज मेळावा माहिती आहे आपण, गाडीचा एक्सचेंज मेळावा आपण घेतो. म्हणजे काय? जुनी गाडी द्यायची, नवीन गाडी आणायची. म्हणजे गाडीला गाडी काय करायची? एक्सचेंज करायची, राईट. काय करायचं? गाडीला गाडी एक्सचेंज करायची. तसं इथं काय करायचं? हॅलोजनला हॅलोजन, पण कुठला काढायचा आणि कुठला टाकायचा? क्लोराइड ब्रोमाइड काढायचा आणि आयोडाइड आणि फ्लोराइड तयार करायचा. पहिले बघा, 1 बाय 1 आपण बघूया. पहिलं, फर्स्ट, दॅट इज फिंकल्स्टन रिएक्शन. फिंकल्स्टन रिएक्शन. आणि सेकंड मेथड आहे स्वार्ट्स रिएक्शन. आता इथं दोन्ही मेथड बघा, फिंकल्स्टन रिएक्शन मध्ये आयोडाइड तयार करायचे आणि स्वार्ट्स रिएक्शन मध्ये फ्लोराइड तयार करायचे. लक्षात आलं? बघा, आणि घेताना काय घ्यायचं? क्लोराइड आणि ब्रोमाइड घ्यायचा आणि आयोडाइड तयार करायचा. फॉर एक्झाम्पल बघा, CH3Cl आणि CH3Br, क्लोराइड आणि ब्रोमाइड घेतला आणि त्याची रिएक्शन कोणाबरोबर करायची? NaI, आयोडाइड तयार करायचे ना आपल्याला, राईट. आता इथं हॅलोजन कोण आहे? इथं हॅलोजन कोण आहे बघा बरं. इथं क्लोरीन आहे आणि इथं काय? आयोडीन आहे. आणि हॅलोजन एक्सचेंज म्हणजे क्लोरीन काढून आयोडीन टाकायचं. इथं काय? ब्रोमीन. इथं काय? आयोडीन. म्हणजे ब्रोमीन काढून आयोडीन टाका. म्हणजे काय होईल बघा बरं? CH3Cl, क्लोरीन इज रिप्लेस्ड बाय आयोडीन. म्हणजे काय म्हणायचं? CH3I. बघा, हा Cl काढला आणि त्या ठिकाणी काय टाकलाय? I टाकलाय. आता काय राहिलं? हा Na आणि हा Cl. काय राहिलं? NaCl, राईट.
आता इथं बघा, Br काढा ना, इथं Br हॅलोजन आहे, इथं आय हॅलोजन आहे, बरोबर. Br इज रिप्लेस्ड बाय, सो CH3I, बरोबर, आणि NaBr. म्हणजे फिंकल्स्टन रिॲक्शन मध्ये आयोडाइड तयार करतोय, बरोबर. म्हणजे क्लोराईड ब्रोमाइड घ्या आणि NaI बरोबर रिॲक्शन करा आणि क्लोरीन ब्रोमीन काढा आणि आयोडीन टाका. पण दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन द प्रेझन्स ऑफ ऍसिटोन, हे विसरू नका. नक्की लक्षात आला? क्लिअर. आता आपल्याला बघायचं स्वाड्स रिॲक्शन. सेम काय घ्यायचंय आपल्याला, काय घ्यायचंय, क्लोराईड ब्रोमाइडच घ्यायचंय. बघा फॉर एक्झाम्पल बघा, CH3Cl, इथं CH3Br, म्हणजे मिथाइल क्लोराईड आणि मिथाइल ब्रोमाइड घेतला. आता काय तयार करायचं स्वाड्स रिॲक्शन मध्ये, फ्लोराईड तयार करायचं. फ्लोराईड तयार करण्यासाठी काय घ्यायचं, AgF. काय घ्यायचं, AgF. काय घ्यायचं, AgF. आणि काय करायचं, इथं हॅलोजन कुठला आहे, इथं हॅलोजन कुठला आहे, क्लोरीन. इथं हॅलोजन काय, फ्लोरीन. क्लोरीन इज रिप्लेस्ड बाय फ्लोरीन. इथं हॅलोजन कुठला आहे, ब्रोमीन. इथं काय आहे, फ्लोरीन. ब्रोमीन इज रिप्लेस्ड बाय फ्लोरीन. म्हणजे काय तयार झालं, CH3F, मिथाइल फ्लोराइड. बघा क्लोरीन काढून फ्लोरीन टाकला, मग काय राहिला आपला, AgCl. काय राहिला, AgCl. इथं बघा Br काढून क्लोरीन टाका, म्हणजे इथं सुद्धा काय तयार झालं, CH3F. आणि हा Ag आणि Br, दॅट इज AgBr. आता ह्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय, क्लोराईड आणि ब्रोमाइड घ्या, त्याची आयोडाइड तयार करायची म्हणून NaI बरोबर रिएक्शन करा आणि क्लोरीन ब्रोमीन काढून आयोडीन टाका. मिथाइल क्लोराईड घेतलं की मिथाइल आयोडाइड, इथाइल क्लोराईड घेतलं की इथाइल आयोडाइड, प्रोपाइल क्लोराईड घेतलं की प्रोपाइल आयोडाइड, टर्शियरी बिटाल क्लोराईड घेतलं की टर्शियरी बिटाल आयोडाइड तयार होणार आहे. नक्की कळालं. आणि हे रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये करायचे, असिटोनच्या. आणि इथं क्लोराईड ब्रोमाइड रिॲक्शन घ्यायची आणि AgF बरोबर रिॲक्शन करायची आणि क्लोरीन आणि ब्रोमीन काढून फ्लोरीन, म्हणजे इथं काय तयार करायचं, फ्लोराइड. स्वाड्स रिॲक्शन मध्ये फ्लोराइड. बघा टोटल आपण 5 रिॲक्शन बघितल्या. अगोदरच्या रिॲक्शन मध्ये 2 बघितल्या, आता 3 बघितल्या. कुठल्या रिॲक्शन बघितल्या, पहिली नाव लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची, पहिली फर्स्ट नेम. काय लक्षात ठेवलं बघा, ऍक्शन ऑफ हॅलोजन ऍसिड ऑन अल्कोहोल, म्हणजे हॅलोजन ऍसिड ऑन अल्कोहोल घ्या आणि अल्कोहोल मधला हॅलोजन काढून, अल्कोहोल मधला OH काढून हॅलोजन टाका. एवढंच लक्षात ठेवायचं. काय करायचं, अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल घेतला की मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड. इथाइल अल्कोहोल घेतला की इथाइल क्लोराइड, इथाइल ब्रोमाइड, इथाइल आयोडाइड तयार करायचं. आयसोप्रोपाइल अल्कोहोल घेतला की आयसोप्रोपाइल क्लोराइड, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड, आयसोप्रोपाइल आयोडाइड घ्यायचं. नेक्स्ट बघा, ऍक्शन ऑफ PCl3, PBr3, PI3, PCl5, SOCl2 अल्कोहोल. नावच लक्षात ठेवायची. काय, ऍक्शन ऑफ PCl3, फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, फॉस्फरस ट्रायआयोडाइड, SOCl2. आणि ही जी रिॲक्शन अल्कोहोल बरोबर करायची. आता अल्कोहोल मधला ह्यात काय लक्षात ठेवायचं, अल्कोहोल कुठलाही घ्या, फक्त मिथाइल क्लोराइड पाहिजे असेल तर मिथाइल अल्कोहोलची रिॲक्शन PCl3 बरोबर करायची. समजा आयसोप्रोपाइल ब्रोमाइड पाहिजे असेल तर आयसोप्रोपाइल अल्कोहोलची रिॲक्शन HBr बरोबर करा. राईट. आणि लास्ट मेथड सांगितली होती, हॅलोजन एक्सचेंज मेथड बाय फिंकस्टन रिॲक्शन. कसली, फिंकस्टन. आता फिंकस्टन मध्ये काय तयार केलं, आयोडाइड, आणि स्वाड्स मध्ये काय तयार केलं, फ्लोराइड. आणि घेतलंय काय, क्लोराइड ब्रोमाइड घेऊन आयोडाइड तयार केलं, क्लोराइड ब्रोमाइड घेऊन फ्लोराइड तयार केलायचा. आता आयोडाइड पाहिजे म्हणून NaI बरोबर रिॲक्शन केली, फ्लोराइड पाहिजे म्हणून AgF बरोबर रिॲक्शन केले. राईट. कशा वाटल्या केमिकल रिॲक्शन बघा. हा, लाईक आणि सबस्क्राईब करा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि डाऊट आला तरी विचारू शकता. लाईक, सबस्क्राईब, कमेंट. ओके.